पश्चिम बंगालमधील एका माणसाच्या मांडीवर त्याच्या आईने अखेरचा श्वास घेतला आणि या घटनेनंतर त्या माणसाने असे काही केले की त्याच्या कामामुळे भारत सरकारलाही त्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करावे लागले। ही गोष्ट आहे करीमुल हक यांची। 1995 साली त्यांच्या आईची अचानक तब्येत बिघडली। त्यांना तातडीने रुग्णालयात न्यायचं होतं, पण गावात कोणतीही वाहतुकीची सोय नव्हती। वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांच्या आईचं निधन झालं आणि त्याच दिवशी त्यांनी ठरवलं, आता माझ्या गावात कोणाचाही जीव उपचाराअभावी जाणार नाही। यानंतर त्यांनी स्वतःची बाईक विकत घेतली आणि तिचं रूपांतर एका छोट्या रुग्णवाहिकेत केलं। गावात कुणीही आजारी पडलं, अपघात झाला किंवा तातडीने रुग्णालयात नेण्याची गरज भासली की करीमुल हक स्वतःच्या बाईकवर त्या रुग्णाला बसवून 45 किलोमीटर दूर असलेल्या रुग्णालयात मोफत पोहोचवत असत। पाऊस असो, रात्र असो किंवा वादळ, ते कधीच थांबले नाहीत। आजपर्यंत त्यांनी हजारो लोकांचे प्राण वाचवले आहेत। एका मुलाने आपल्या आईला गमावलं, पण त्याच दुःखातून तो हजारो लोकांसाठी देवदूत बनला। त्यांच्या या निस्वार्थ सेवेसाठी भारत सरकारने 2017 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं। तर अशाच रंजक गोष्टींसाठी पेजला फॉलो नक्की करा।